प्रेज द लॉर्ड. कल्पनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. काही लोक त्याला साबुदाण्याचे थालीपीठसुद्धा असे म्हणतात. त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आहे साबुदाणा. हे 3 वाटे साबुदाणा भिजत घेतलेले आहे. त्याच्यानंतर 3 बॉइल्ड पोटॅटोज, कोथिंबीर आणि हे आहे शेंगदाण्याचा कूट. हे शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट केला आहे. सर्वात अगोदर आपल्याला एक मोठी परात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे बॉइल्ड पोटॅटोज आहे ते ह्याच्यामध्ये ग्रेट करून टाकणार आहोत. तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकतात, पण ग्रेट केल्यावर तो मिक्स करायला इझी जातं. पोटॅटो ग्रेट करून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला चॉप्ड कोरिएंडर म्हणजे कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातावर त्याचे छोटे छोटे पॅटीस टाईप बनवायचे आहे. हे बघा, तुम्ही राऊंड शेपसुद्धा घेऊ शकतात किंवा मग असं राऊंड केल्यानंतर तुम्ही त्याला थोडंसं प्रेस करून छोटे असं पॅटीस बनवू शकतात. हे असे सर्व जे मिश्रण आहे त्याचे छोटे छोटे पॅटीस बनवू शकतात असे. हे बघा, अशा प्रकारे मी साबुदाण्याचे पॅटीस तयार केले आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही हे पॅटीस फ्राय करू शकतात. उरलेले पॅटीस तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात. आता साबुदाणा वड्याची चटणी बनवण्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतले आहे. 1 वाटी शेंगदाणे, थोडेसे 1 चमचा जिरे आणि थोडंसं मीठ. आता हे जे आहे जिरे मिक्सी बाउलमध्ये डिरेक्टली टाकायचं आहे आणि मीठ पण. आणि हे आता आपल्याला ड्राय ग्राइंड करायचं आहे. ह्याच्यात अगोदर पाणी नाही टाकायचं. ग्राइंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा दही आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. पहिले आपण आता ग्राइंड करून घेऊया. मिक्सीमध्ये ग्राइंड केल्यावर हे असं दिसणार आहे पावडर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा दही आणि थोडंसं पाणी टाकून तुमची चटणी रेडी होऊन जाणार. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा ग्राइंड करू शकतात. हिरवी मिरची ऑप्शनल आहे. तेल तापल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा वडे सोडून द्यायचे आहे. एका साईडने फ्राय झाल्यावर तो टर्न करून आपल्याला दुसरी साईड फ्राय करायची आहे. हे बघा, असं गोल्डन ब्राऊन होतं हे फ्राय करायचे आहे लो फ्लेमवर. दोन्ही साईडनी आपले साबुदाणा वडा जे आहे ते गोल्डन ब्राऊन झालेले आहे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय झाले आहे आतपर्यंत. हे बघा, आता तुम्ही हे गरम गरम सर्व करू शकता चटणी बरोबर किंवा टमॅटो केचप बरोबर. हे बघा, आपले गरम गरम साबुदाणा वडे रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.